नमस्कार, मी केतकी जोशी हेल्थ टॉक टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर. सगळीकडेच फक्त डेंग्यूचे नाही तर डेंग्यू, मलेरिया यासारख्या तापांचे पेशंट्स आढळत आहेत आणि नेमके काय उपाय केले पाहिजेत, काळजी काय घेतली पाहिजेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत आजच्या हेल्थ टॉक टाईममध्ये. फक्त डेंग्यू किंवा फक्त मलेरिया नाही तर तापाच्या या साथीपासून कसं लांब राहावं, काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आज आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत फिजिशियन डॉक्टर अमित सराफ. खूप खूप स्वागत आहे तुमचं. खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं समजावून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर काही याविषयी शंका असेल आणि काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर तुम्ही लिहून घ्या 022-668-99263. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तर तुम्हाला तर खूप जास्त माहिती असेल कारण रोज अनेक पेशंट्स तुम्ही तपासत असाल. डेंग्यू, मलेरिया यासारख्या तापांची साथ सगळीकडे आहे. काय अगदी बेसिक काळजी काय घेतली पाहिजे डास चावू नयेत म्हणून, डासांमुळे होणारे ताप जे आहेत त्यापासून लांब राहावं म्हणून? सध्या जसं आपण सगळीकडे वाचतोय, ऐकतोय, लोकांकडनं आपण बरंच ऐकून आहे, डेंग्यू, मलेरिया डासांकडनं होणाऱ्या इन्फेक्शनाचं प्रमाण खूपच यंदा जास्त दिसून येत आहे. पाऊस संपून बरेच महिने झाले पण इन्फेक्शन काही कमी होण्याचं नाव नाही. त्यासाठी बरेचसे कारणं आहेत. म्हणजे कुठे पाणी साठून आहे, डासांचं ब्रीडिंग होत आहे, त्याच्यातनं इन्फेक्शन खूप होत आहे. प्रिडॉमिनंटली जसं आपण सगळे म्हणतच आहेत पण ब्रीडिंग स्पॉट्स आयडेंटिफाय करणं, तिकडनं पाणी काढून टाकणं, घरामध्ये जिकडे पाणी साठून आहे त्या जागांना व्यवस्थित रिसायकल करणं, म्हणजे पॉटेड प्लांट्समधनं पाणी काढणं, फेंगशोईच्या आपण गोष्टी घरी ठेवतो ते प्लांट्समधनं सुद्धा पाणी हे करणं, ॲक्वेरियम घरी असला तर एक लोकल हायजीन, स्वच्छता याच्यावर लक्ष ठेवणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नक्कीच सर, आपल्याला भरपूर फोन येतात आणि पहिला फोन आपण घेऊयात. सोलापूरहून आहे रवी मळेवडी आपल्याशी बोलणार आहेत. रवी, प्रश्न विचारा. हा मॅडम, तेच सारखं ताप येतं मॅडम 4-5 दिवसांनी आणि पाणी वगैरे बदलत असतो आपण. असं काय डेंग्यूचं लक्षण असू शकतं का मॅडम? एकदम बेसिक प्रश्न आहे की डेंग्यूची काय लक्षणं आहेत, कारण की ताप हे सगळ्या बहुतेक या आजारांमध्ये सारखंच आहे. तर डेंग्यूची आणि मलेरियाची काय काय लक्षणं आहेत? फार अगदी रेलेव्हंट प्रश्न आहे. डेंग्यूला आम्ही मेडिकली ब्रेक बोन फीवर असं म्हणतो. त्यामुळे डेंग्यूच्या तापामध्ये अंग खूप दुखून येतं, पाठ स्पेशली, डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप, हे झाले प्रिडॉमिनंट डेंग्यूची लक्षणं. मलेरियामध्ये थंडी ताप, ज्याला आपण हिव ताप म्हणतो, की तापाच्या बरोबर अतिशय थंडी वाजणं, हुडहुडी भरून येणं, हे मलेरियाचे लक्षणं झाले. तर हे एक बेसिक डिफरन्सिएशन आहे, पण ओव्हरलॅप्स खूप आहे. आणि होतं काय की या लक्षणांची वाट बघू नये. बऱ्याच वेळा साहजिक आहे, कोणालाही ताप आला की आपण सर्वप्रथम एखादी पॅरासिटामॉलची गोळी घेतो, त्याच्याने हे लक्षणं बऱ्याच वेळा मास्क होतात, दिसूनही येत नाही. त्यामुळे असे लक्षणं नाही, तात्पुरतं बरं होतं. त्यामुळे लक्षणांची वाट न बघता ताप चढला की लगेच दाखवणं हे महत्वाचं आहे. कुठले टेस्ट केल्या पाहिजेत, कारण अनेकदा माहिती नसतं जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तर टेस्ट करून घ्या किंवा असं सांगितलं जातं, पण कोणत्या बेसिक टेस्ट आहेत की ज्या ताप आल्यावर केल्याच पाहिजेत? आता तापाबद्दल तसं पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा या सीझनमध्ये आम्ही लक्षणांवर एक एक्झामिनेशनवर जास्त भर देतो. कारण बऱ्याच वेळात आपणही बघतो प्रॅक्टिसमध्ये किंवा पेशंट्सनी बघितलं असेल की ताप आहे आणि रक्तामध्ये कुठे मलेरिया दिसत नाही आहे, डेंग्यू दिसत नाही आहे, पण त्याच्यावर अवलंबून न राहता एक क्लिनिकल एक्झामिनेशन आणि क्लिनिकल पिक्चर आम्ही ज्याला म्हणतो त्याच्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. तरी पण ताप आल्या एखाद CBC टेस्ट आहे, डेंग्यू आणि मलेरियाचे जे ब्लड टेस्ट वगैरे केले जातात, ब्लड कल्चर्समध्ये या दोन आजारांच्या व्यतिरिक्त टायफॉइड आणि इतर जे जॉन्डिस वगैरे सारखे कॉमन आजार आहेत त्यांचं पण एक निदान केलं जाऊ शकतं. तर ब्लड टेस्ट महत्त्वाचे आहेत. अच्छा, आपल्याला बोलायचे पण प्रेक्षकांना सुद्धा बरेच प्रश्न आहेत आणि अहमदनगरहून रमेश दातीर आहेत. रमेश, प्रश्न विचारा. हॅलो, मी रमेश रामकृष्ण दातीर, वाघोली तालुका शोभा, जिल्हा अहमदनगर. तर मला असा प्रश्न विचारायचा होता की जे डेंग्यू आणि मलेरिया जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत त्यात सर्वात महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय कोणता? सगळ्यात महत्वाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे फक्त डेंग्यू किंवा फक्त मलेरिया नाही तर असे जे ताप आहेत याच्यासाठीचा बेसिक प्रतिबंधक उपाय कोणता आहे? आय थिंक बेसिक उपाय तर आपली प्रतिकारशक्ती, कारण आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. लवकर त्वरित औषध उपचार, घरातली स्वच्छता, साफसफाईच्या लक्ष देऊ शकतो.
पण मूळ मुद्दा आहे इम्युनिटीचा, आपली प्रतिकारशक्ती. त्यासाठी एक सात्विक आहार आहे, रोजचं एक चालणं आलं, एक्सरसाइज करणं आलं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. तर त्याच्यावर आय थिंक त्यांनी जसा एक अगदी रेलेव्हंट प्रश्न विचारला की सगळ्या गोष्टी एक तरफ आणि आपण प्रिव्हेन्शन कसं करू शकतो. तर स्वतःची इम्युनिटी वाढवून प्रायमरी प्रिव्हेन्शन आपण करू शकतो. आणि त्यासाठी एक व्यवस्थित म्हणजे जास्त काही नाही तर दिवसाला एखादं फ्रूट आहे, काही ड्रायफ्रुट्स आहे, काही पालेभाज्या आठवड्यातनं व्हायला हव्या, रोजचं एक अर्धा तास का होईना चालणं गरजेचं आहे. या बेसिक गोष्टी जरी आपण करू शकलो तर इम्युनिटी ही बऱ्यापैकी बूस्टअप होते. आपण पुढचा फोन घेऊयात. पुण्याहून ओमप्रकाश गंगणे आहेत. ओमप्रकाश, प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. ज्यावेळेस आपल्याला डेंग्यूचा आजार होतो, हा ओमप्रकाश, सलग प्रश्न विचारा, तुमचा आवाज येतोय. ज्यावेळेस आपल्याला डेंग्यूचा आजार होतो त्यावेळेस नेमकं काय वाटतं, नेमकं कसं काय ओळखायचं की ते डेंग्यूचा आजार आहे म्हणून? आताच आपण खरं तर लक्षणं हे केलेले आहेत, पण उपाय काय आहेत की ज्या वेळेला लक्षात येतं की डेंग्यू किंवा मलेरिया यासारखे तापाचे आजार झालेले आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा करण्याचा जो उपाय आहे, जसं तुम्ही इम्युनिटी, ही तर बेसिक गोष्ट आहे, पण याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात आधी काय केलं पाहिजे? सर्वप्रथम आय थिंक मेडिकल सल्ला, डॉक्टरांना भेटणं, उपचार आणि इन्व्हेस्टिगेशन चालू करून घेणं. बऱ्याच वेळा होतं काय, एखाद्याला ताप आला की आपण एखादी गोळी घेऊन काही दिवस बघूया, एखाद दिवस ऑब्झर्व करूया, ही जी एक कल्पना आहे किंवा ही जी एक समज आहे ही चुकीची आहे. बिकॉज बऱ्याच वेळा बघतो की इतक्या वेळेत तुम्ही उपचार आणि इन्व्हेस्टिगेट करता तितकाच कोर्स पण छोटा असू शकतो आणि कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत नाही. जितकं आपण डिले करू, अंगावर काढू, तितकंच मग कोर्स मोठा, कॉम्प्लिकेशन जास्त. त्यामुळे पहिला आय थिंक सजेशन आणि ॲडवाईस राहील की लवकरात लवकर मेडिकल अटेन्शन सीक करणं हे गरजेचं आहे. नक्कीच. पुढचा फोन आपण घेऊयात. बीडहून सतीश केसरकर आहेत. सतीश, प्रश्न विचारा. हॅलो. ताप आल्यानंतर साधारण किती दिवसांनी रक्ताची तपासणी करावी? ताप आल्याच करावी खरं तर. अच्छा. कारण जसं मी बोललो आत्ताच की ताप आल्यावरती आपण सी इट इज लाईक दिस, आपल्या शरीराकडनं एखादा सिम्पटम तेव्हा निर्माण होतो जेव्हा शरीराकडनं त्या सिम्पटमला निर्माण न होऊ द्यायचे सगळे प्रतिकार शक्त्या आणि गोष्टी या खालावतात, तेव्हा जाऊन एखादं सिम्पटम आपल्या समोर येतं. त्यामुळे याचा अर्थ की बॉडीने ऑलरेडी हार मारली आहे तुमच्यापर्यंत सिम्पटम पोहोचू देण्याची. तर त्वरित जाऊन दाखवणं आणि इलाज उपचार करणं हे गरजेचं आहे. तुम्ही तर खूप पेशंट्स बघत असाल, पण डेंग्यूमध्ये सगळ्यात जास्त प्लेटलेट्सचं सध्या खूप त्याबद्दल चर्चा होतीये. काय सांगाल की किती आवश्यक असतात प्लेटलेट्स आणि किती कमी झाल्यानंतर धोका असतो? प्लेटलेट्स हे आपल्या शरीरामध्ये जशा लाल पेशा आहेत तसे पांढऱ्या पेशा आहेत. पांढऱ्या पेशांचा एक प्रकार म्हणजे प्लेटलेट काउंट. तर नॉर्मली आपल्याला कधी पण जखम झाली जी खपली होते, तर खपली निर्माण, ब्लड क्लॉटिंग करणारे सेल्स म्हणजे प्लेटलेट्स. तर मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा आजारांमध्ये हे कमी होतात. त्याच्यावरनं फिअर खूप जास्त आहे, भीती खूप जास्त आहे. प्लेटलेट काउंटवर लक्ष न देता आम्ही काय बघतो ट्रीट करताना की प्लेटलेट काउंटचा शारीरिक परिणाम किती होत आहे. तर काउंट कितीही असू दे, पण एखाद्या पेशंटला त्याच्यामुळे रक्तस्राव सुरू झाला तर त्याच्यासाठी प्लेटलेट पण चढवावे लागतात. तर काउंट्सवर घाबरून न जाता तुम्ही लवकरात लवकर ताप आला की डॉक्टरांना दाखवणं, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने इलाज सुरू करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलाय. पुढचा फोन आहे बीडहून अजय लव्हाळे यांचा. अजय, प्रश्न विचारा. डॉक्टर, मला विचारायचं होतं की डेंग्यू या रोगाची लक्षणे काय आहेत आणि आपल्याला त्यावर आहार कसा असायला पाहिजे आपला या डेंग्यू वगैरे ताप सदृश रोगापासून? डेंग्यूची मुख्य लक्षणं आणि डेंग्यू झाल्यानंतर त्या पेशंटचा आहार कसा असावा? मुख्य म्हणजे एकदा ताप चढला की कुठले पण डॉक्टर मग अँटीबायोटिक्स आणि औषधं सुरू करतात. डेंग्यूला पर से कुठले औषधं नाही आहेत. व्हायरल आहे तो सिम्पटमॅटिक आम्ही इलाज करतो. पण डेंग्यूच्या बरोबरीने मलेरिया जे आहे किंवा जे बाकी इन्फेक्शन जे या मोसममध्ये कॉमन आहे त्याच्या संबंधी अँटीबायोटिक्स सुरू होतात. त्यामुळे अँटीबायोटिक्सनी मूग कडू, तोंडाला चव जाणं, खाण्याची इच्छा कमी होणं अशा गोष्टी दिसून येतात. तर साधा सोपा आहार करावा, पाणी चिकार प्यावं, जास्त बाहेरचं न करता घरातलं जेवण अशावर लक्ष जास्त द्यावं. अच्छा. पुढचा फोन आहे उल्हासनगरहून आकाश कसबे यांचा. आकाश, प्रश्न विचारा. डॉक्टर, नेमका डेंग्यू बाबत नेमकी काळजी काय घ्यावी आणि त्याची लक्षणं काय? आताच आपण याबद्दल बोललोय. खरं तर लक्षणं आणि काळजी काय घ्यावी ते. पुढचे पण आणखी आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, पण पुढचा फोन आपण घेतोय कल्याणहून आहे सतीश जाधव यांचा. सतीश, प्रश्न विचारा. सतीश, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा प्लीज आणि मग प्रश्न विचारा. पण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करूयात. असं प्लेटलेट्सचं जे प्रमाण आहे सध्या त्यावर अनेक उपाय सांगितले जात आहेत. अगदी म्हणजे
एखादं विशिष्ट फळ खाण्यापासून, पपई खाण्यापासून ते काय अँटीबायोटिक्स असेल, तर नेमकं काय आहे? खरोखरच प्लेटलेट्स अशा प्रकारे वाढवल्या जाऊ शकतात का? ॲलोपॅथी शास्त्रामध्ये प्लेटलेट काउंट वाढवायला मूळ जो इन्फेक्शन आहे त्याचा उपचार करणं हा एकच उपाय आहे बरं. की ज्याच्याने तुमचं प्लेटलेट कमी होतं. डेंग्यू असू दे, मलेरिया असू दे, त्याचा मूळ उपचार करा आणि प्लेटलेट्स म्हणजे फक्त डेंग्यू मध्येच कमी होतात प्लेटलेट्स असं असं नाहीये. नाहीये. आणि पपई आणि अशा फळांनी अजिबात प्लेटलेट काउंटवर काहीही एक फरक पडत नाही. पपयाचा रस किंवा पपई खाऊन त्याच्या पानांचा रस करून वगैरे प्लेटलेट काउंटवर काही फरक पडत नाही. त्यामुळे ते तसे नॅचरल रेमेडीज करायला हरकत नसते. पपई हे इनहेरिटंटली एक चांगलं फळ आहे, पण प्लेटलेट्स वाढवायला म्हणून त्याचा वापराबद्दल काही त्याचा अर्थ नाही. अच्छा, पुढचा फोन आपण घेऊयात. आर के गांगणे आहेत मुंबईहून. प्रश्न विचारा. हॅलो. हा मला ना 4-5 दिवसापासून ताप येतो होता. तर संध्याकाळी मी डॉक्टर गेलो, त्यांनी ट्रीटमेंट केली त्यांनी, तर मला त्यांनी ब्लड टेस्ट करायला सांगितलं होतं. मी ब्लड टेस्ट केलं, त्याच्यामध्ये ना हे WC काउंट कमी झालाय, 3400 आहे आणि प्लेटलेट काउंट आहे ते 2.37 लॅक्स आहे. तर आता त्यांनी मला डॉक्टरने काल वापस कालपासून संध्याकाळी ताप आणि थंडी वाजते, तर त्यांनी डेंग्यूची टेस्ट करायला मला सांगितली. तर काय सिम्टम काय असतील, डेंग्यू आहे की नाही असं? अगदी म्हणजे या आत्ताच्या मौसममधनं हे अगदी कॉमन पिक्चर आहे की ताप आलाय त्यांना, त्याच्यासोबत त्यांची पांढऱ्या पेशा जरा कमी आहे, थंडी वाजत आहे आणि प्लेटलेट्स बऱ्यापैकी 2 लाखाच्या वर आहे. ही लक्षणं असू शकतील डेंग्यूचे, कारण डेंग्यूमध्ये पांढऱ्या पेशा पण प्लेटलेट सारखेच कमी होतात. डॉक्टरांनी बरोबर सल्ला त्यांच्या दिलाय की डेंग्यूची टेस्ट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही आय थिंक डॉक्टरांकडे जाऊन वेळेत उपचार चालू करून बेस्ट केलेला आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरी सल्ला घेणं, घरगुती उपचार न करता. पुढचा फोन आपण घेऊयात. वर्ध्याहून भालचंद्र तिमांडे आहेत. भालचंद्र, प्रश्न विचारा. मॅडम माझा प्रश्न आहे साहेबांना की साहेबांना की आवाज जर आपला ताप जर साहेब चढ आणि उतर जर होत असेल, चढ उतरत जर असेल, तर डेंग्यू किंवा मलेरिया समजावा का? आमच्या विदर्भामध्ये पण साहेब याची साथ चालू आहे. बहुतेक राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी डेंग्यूची साथ सुरू आहे, पण ताप चढउतार जर होत असेल तर ते लक्षण डेंग्यूचं आहे का असं विचारताय? शक्यता आहेच, कारण डेंग्यूचा तापही कंटिन्युअस असा नसतो, कधी वाढतो कधी कमी होतो. तसं मलेरियाची लक्षणं पण शक्यता आहे, कारण मलेरियाचा ताप पण 24 तासातनं 48 तासांना एकदा होणारा ताप असू शकतो. तर आय थिंक वेळेत तपास करून घेणं, डायग्नोज करणं आणि मग उपचार करणं हे सर्वात महत्वाचं आहे. नक्कीच. सर, जसं तुम्ही सांगताय की आहारावर विशेष लक्ष दिलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं जेवण आपलं असलं पाहिजे की जेणेकरून प्रतिकारशक्ती वाढेल, इम्युनिटी पॉवर वाढू शकेल? इंडियन आहार बघितला, आपला भारतीय आहार देशभरातला बघितला, तर इनहेरिटंटली आपला आहार हा फार सात्विक आणि चांगला आहार आहे. फाईन ट्यून करायचं म्हटलं तर सकाळचे 2 बदाम झाले, दिवसाला एखादं फ्रूट झालं, आठवड्यातनं ॲटलिस्ट 3दा पालेभाज्या झाल्या, हे झालं फाईन ट्युनिंग. बाकी एरवी आपल्या सगळ्यांच्या घरी जे वरण भाजी पोळी भात वगैरे हे जेवण होतं ते तर करावंच. तर फाईन ट्युनिंग थोडंसं करा. एक ग्लास भरून दूध आहे, अशा गोष्टींनी एक इम्युनिटी बऱ्यापैकी बूस्टअप होते. अच्छा, खूप महत्त्वाच्या विषयावर आपण बोलतोय आणि आणखी आपल्याला बोलायचंय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल, तुम्ही पण आम्हाला प्रश्न विचारू शकता. आपण एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा फोन नंबर तुम्ही पुन्हा एकदा लिहून घ्या. 02266899263 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. डेंग्यू, मलेरिया यासारखे जे ताप आहेत, जे डासांमुळे डास चावण्यामुळे होतात, त्याबद्दल आज आपण बोलतोय. डॉक्टर अमित सराफ आपल्यासोबत आहेत. सर, आपल्याला फोन येत आहेत भरपूर. माढ्याहून अमोल क्षीरसागर यांना काय विचारायचंय? अमोल, प्रश्न विचारा. मॅडम नमस्ते. नमस्ते सर. हा माझा प्रश्न असा होता की आम्ही ग्रामीण भागात राहतो, मग इथं पाण्याचा साठा नसल्यामुळे इथं काय म्हणजे ग्रामीण भागात काय त्याचा उद्भवण्याचा काय आहे का, म्हणजे असं उद्भवू शकतो ग्रामीण भागात आणि त्याचा उपाययोजना काय? खूप महत्वाचा प्रश्न, कारण की पाणी साठल्यामुळे डेंग्यू होतो, साठलेल्या पाण्यात डेंग्यूचा डास असतो असं समजलं जातं, पण त्यांच्याकडे पाणी नाहीये, त्यामुळे त्यांना पाणी साठवून ठेवावं लागतं. तर काय करता येऊ शकतं? झाकून ठेवता येईल. पाणी झाकल्याने सुद्धा डेंग्यूचे त्यात डास बसू शकत नाही. बसल्यावरती ते अंडी घालतात, त्यामुळे ते एक शक्यता आपण टाळू शकतो, नुसतं एक झाकून जरी ठेवलं तर. नंबर 2, ते गाळावं.
म्हणजे जरी अखंड पिंप दिवसभरात नाही एकदा संपला, दुसऱ्या दिवशी गाळून दुसऱ्या पिंपामध्ये रिकामा करून गाळलेला तो जो गाळ आहे तो स्वच्छ साफ करून घेणं, अशा गोष्टीने म्हणजे तुम्ही पाणी साठवू पण शकता आणि त्यात मलेरिया किंवा डेंग्यूचे डासही उत्पादन त्याच्यात किंवा होत काही नाही. औषधं सांगू शकाल की पाण्यात टाकू शकतो आपण? बऱ्यापैकी आहेत, म्हणजे औषधं, केमिकल, इन्सेक्टिसाइड्स वगैरे खूप टाकली जातात, पण त्याचा वापर डोमेस्टिक यूज म्हणजे आपण जे घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी आहे त्यासाठी नाही करावा. बरं. ते म्हणजे असं अंघोळीला म्हणा पाणी की त्याच्यासाठी ठीक आहे, पण कन्झम्पशनच्या पाण्यासाठी नाही करावं. बर, पुढचा फोन घेऊयात. नागपूरहून निलिमा वसुले आहेत. निलिमा, प्रश्न विचारा. नमस्ते सर. मला हे विचारायचं आहे की डेंग्यूचा हा जो मच्छर आहे, हा मच्छर दिवसात चावतो, तर त्यामुळे डेंग्यू हा रोग झाल्यानंतर आपण घरगुती काय उपाय करू शकतो? पहिला म्हणजे त्यांचा मुद्दा तर बरोबर आहे की जास्तीत जास्त करून दिवसा चावणारा हा डास आहे. याचा अर्थ हा नाही की रात्री चावू शकत नाही. म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे? काळजी मुख्य म्हणजे बाहेर घराच्या पडताना लांब हाताचे कपडे घालणं, जरा म्हणजे एक्सपोजर आपण कमी करतो. बरेचसे केमिकल्स आपण लावून आजकाल जे आहे अवेलेबल लोकल ऍप्लिकेशन्स वगैरे ते लावून घराच्या बाहेर पडणं, मच्छरदाणीचा वापर करणं, काही केमिकल रिपेलंट्सचा वापर करणं, याच्याने डास घरातनंच बेसिकली घालवणं हा एक मोठा उपाय झाला. आणि ट्रीटमेंट म्हणजे घरगुती न करता डॉक्टरांपाशी जाऊन इलाज करणं हे गरजेचं आहे. आपल्याला आणखी बोलायचं आहे, पण पुन्हा आपण टॉक टाइम मध्ये इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत भेटूया. आज आपण हेल्थ टॉक टाइम मध्ये डेंग्यू, मलेरिया यासारख्या तापाचे प्रकार आणि त्यावरचे उपाय यावर बोलतोय. डॉक्टर अमित सराफ माझ्यासोबत आहेत. सर, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. काय टिप्स द्याल सगळ्या आपल्या प्रेक्षकांना अगदी जाता जाता, कारण खूप सगळीकडे ही साथ पसरली आहे आणि खूप खरं तर घाबरतायत लोक, तर काय टिप्स द्याल तुम्ही? सर्वप्रथम घाबरण्याची गोष्ट नाही. ताप आला, वाट न बघता, वेळ न बघता डॉक्टरांकडे जाणं, तपास करून घेणं आणि इलाज करणं हे गरजेचं आहे. तपास बघून अजून घाबरून रोज रोज तपास करणं की प्लेटलेट वाढलेत का हे न बघता प्लेटलेटचे जे शारीरिक परिणाम आहे, ब्लिडिंग होत आहे का, कुठून रक्तस्राव होतोय का, त्याच्यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. नंबर 3 आणि सर्वात महत्त्वाचं आपली प्रतिकारशक्ती, की ताप होऊ द्यायची वाट न बघता आपण एरवी काय करतो, आपलं लाईफस्टाईल कशी आहे, रोज चालतोय का, सात्विक आहार घेतोय का, ज्यांनी आपल्याला इन्फेक्शन होणारच नाही, हे महत्त्वाचं आहे. आय थिंक हे 3 मुद्दे जरी सगळ्यांनी समजून घेतले, आय थिंक आपलं काम झालं. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅनिक होऊ नका, हे खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलेलं आहे. खूप धन्यवाद आज या कार्यक्रमात आल्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिल्याबद्दल. आज हेल्थ टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह आणि नवीन पाहुण्यांसह. पहा फक्त IBN लोकमत.